नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। बदलापूर येथील आदर्श विद्यालयात 3.5 वर्षांच्या अल्पवयीन बालिकांवर कंत्राटी सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केला। या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण भारतात उमटत असून संपूर्ण महाराष्ट्रातही विविध ठिकाणी मोर्चांसह निदर्शने केली जात आहेत। या पार्श्वभूमीवर आज मालेगावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीतर्फे या घटनेतील आरोपीला फाशी द्या अशी मागणी करण्यात आली। या संदर्भाचे निवेदन आज अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना देण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण माणुसकीला काळीमा फासणारी व पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळा डाग लावणारी सदरची घटना असून सदरची आदर्श शाळा ही भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व्यवस्थापनाखाली संचलित करण्यात येत आहे। या 2 कोवळ्या निष्पाप मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचार प्रकरणी सदर निष्पाप चिमुकल्या मुलींचे कुटुंबीय स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता तेथे त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात येऊन 10 ते 12 तास तिष्ठत ठेवले। पोलीस ठाण्यातील एका महिला कर्मचाऱ्याने तर मुलींच्या पालकांना खडे बोल सुनावून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली। यामागे शाळेच्या संचालक मंडळातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचाच दबाव सदरील पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यावर असल्याचे समजते। सदरचे प्रकरण दाबण्यासाठी शालेय प्रशासनाने कोवळ्या कळींच्या पालकांवर दबाव टाकून त्यांची राजकीय शक्ती व त्यांच्या म्होरक्यांचा वरदहस्त वापरून पोलिसांवर देखील अर्थपूर्ण दबाव टाकल्याचे कळते। अत्यंत गंभीर प्रकरणात सुद्धा भाजपचे नेते त्यांच्या राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी कोवळ्या जीवांच्या आघाताची पर्वा करत नसतील। शासनाच्या विकासाभिमुख योजना कुंडाळून मतदान डोळ्यासमोर नाटकीय रीतीने ठेवून लाडकी बहीण योजना राबवून आम जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून त्याच लाडक्या बहिणींच्या चिमुकल्या उमळत्या कळ्या खुडण्याचे पातक करीत असतील तर त्यांना कठोरातील कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे। या सर्व प्रकाराची अत्यंत गंभीरपणे दखल घेऊन सर्व संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्यात येऊन आरोपी शिंदे यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करीत आहोत। अशा प्रकारचे निवेदन अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना यावेळी देण्यात आले। शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांसह इतर महिला व शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते।